दिवाळीमध्ये ठिकठिकाणी दिवाळी पहाट असे सांगीतिक कार्यक्रम होतात. हे अतिशय सुचिन्ह आहे. नरकासुराचा वध असं म्हणत असताना त्याच्यातला एक वेगळा अर्थ असा पण काढता येऊ शकतो रसिकतेच्या दृष्टीनं. असुर म्हणजे सूरबाह्य ज्या गोष्टी आहेत, कलाबाह्य ज्या गोष्टी आहेत त्यांचा नाश करायचा. आणि इथून पुढे आता सुरांची दिवाळी सुरू होती, कारण की हा सीझन चांगला असतो. दसऱ्याच्या नंतर सीमोल्लंघन करून सैन्य आपल्याकडे बाहेर पडायचं, तो त्या काळचा भाग झाला, त्या ह्याच्यातला. पण एरवी सुद्धा आता जसं किंवा चातुर्मास पाळला जातो आणि चातुर्मास संपल्याच्या नंतर हे सगळे पंढरपूरला जमलेले जे सगळे संत महंत आहेत त्यांनी जे चिंतन केलेलं आहे ते संपून ते आता प्रवचनासाठी बाहेर पडतात बाकीचे 8 महिने. त्याच पद्धतीने सुरांची दिवाळी आपण असं म्हणूयात की आधीचा जो सगळा पावसाळ्याचा जो कालखंड आहे थोडासा प्रतिकूल असलेला फिरण्याच्या दृष्टीने. दुसरी गोष्ट शेतीची कामं असायची जुन्या काळी, आता तर तसे सुद्धा नाही आहेत ती, पण बाकीची थोडीशी नैसर्गिक अनुकूलता नसते त्या काळात, ती आता दिवाळीपासून म्हणजे दसऱ्यापासून सुरू होते. त्यामुळे दिवाळीच्या नंतर ज्याला आपण सांस्कृतिक भाषेमध्ये उत्सवांचा महोत्सवांचा कालखंड म्हणतो, हे एक सुचिन्ह आहे. दिवाळीमध्ये आता ठिकठिकाणी दिवाळी पहाटचे कार्यक्रम होत आहेत. थोडंसं त्याच्यावरती बोलावं असं आम्ही ठरवलेलं आहे. 2 गोष्टी आहेत. एक तर आपल्याकडे परंपरेनं चालत आलेलं अतिशय समृद्ध असं संगीत आहे. गीतम वाद्यम त्रयी तथा नृत्यम त्रयी संगीत मुच्यते अशी संगीत रत्नाकरामध्ये व्याख्या केलेली आहे. गायन, वादन आणि नृत्य तिन्हीला मिळून संगीत म्हटलं गेलेलं आहे. पण आपल्याकडे बऱ्याचदा फक्त व्होकल म्हणजे गायन प्रकार सादर होतो, त्या तुलनेमध्ये वाद्य संगीत आणि नृत्य हे कमी सादर होतं. नृत्य म्हणलं की आपल्या डोळ्यापुढे फक्त चित्रपटांमध्ये जे असतं किंवा एरवी जे केलं जातं किंवा डीजे लावून रस्त्यावरती नाचले जातात. पण शास्त्रीय नृत्य म्हणून जी प्रकार आहे आणि जे आपल्याकडे अगदी कैक हजार वर्षांपासून ती परंपरा चालू आहे. इतकंच नाही, प्राचीन मंदिरांवरती जे सगळे आपल्याला शिल्प दिसतात ते ह्या नृत्य मुद्रेमध्ये आहेत. म्हणजे परमेश्वराचा तर देवाचा तर एकही म्हणजे मुद्राविष्कार असा नाहीये की जो नृत्य ह्याच्यामध्ये नाहीये. सरळ साधा नुसता उभा असलेला देव अशी नावाची संकल्पना नाहीये. तो बहुतांश वेळा नृत्य मुद्रेमध्येच असतो. इतकं नृत्याचं महत्व आपल्याकडे सांगितलं गेलेलं आहे. किंवा नटराज शिव जसं मानले तसं रासक्रीडेमध्ये म्हणजे शैव आणि वैष्णव दोन्ही परंपरेमध्ये कलेला अतिशय चांगलं महत्व दिलेलं आहे. दिवाळी पहाटच्या निमित्तानं आम्हाला हा मुद्दा समोर ठेवायचा आहे की इतका काळ बदलला आहे, हजारो शेकडो वर्ष झालेली आहेत. आत्ताचीच गोष्ट आहे, परभणी शहरामध्ये काल धनत्रयोदशीच्या दिवशी एक अतिशय नवीन गायक, अगदी 20 वर्षाचा गायक साहिल भोगले नावाचा, त्यानं जोगकंस रागातली जगन्नाथबाबा पुरोहित म्हणजे जितेंद्र अभिषेकी यांचे पण गुरु, त्यांची एक बंदिश सादर केली. जवळपास 100 वर्षाची ती बंदिश आहे, सुघर बर पायो. तर ती बंदिश 100 वर्षापूर्वी रचली तेव्हा जशी रसरशीत होती, गायला गेली होती आणि समोर दाद देणारे लोक होते. आज 100 वर्षाच्या नंतर सुद्धा एक 20ला गायक तो गातो आहे आणि समोर बसलेले बुजुर्ग लोक तर दाद देत आहेत, ती गोष्ट वेगळी. पण अगदी 25, 30, 35च्या आतले जे तरुण आहेत तेही त्याला तितक्याच पद्धतीनं दाद देतात. हा मुद्दा आम्हाला फार महत्त्वाचा वाटला. म्हणजे एक आपल्याकडे वारसा चालू आहे, एक परंपरा चालू आहे, ती आपण डोळसपणे जपतो आहोत, अंधपणे आपण पुढे नेतो असं नाही. आता स्वरूप बदललं. आधीच्या मैफिली किंवा छोट्या गाण्याच्या बैठकी किंवा अगदी मंदिरांमध्ये व्हायच्या. जुन्या सगळ्या मंदिरांमध्ये ज्याला आपण गर्भगृह म्हणतो, त्याच्यानंतर एक मुखमंडप असतो, मुख्य सभा मंडप असतो आणि गर्भ मंडप असतो. तर सभा मंडप ज्याला म्हणतात त्या सभा मंडपाच्या ठिकाणी एक रंगशिळा असते आणि त्या रंगशिळेवरती बसून गायन, वादन, नृत्य सादर केलं जातं. म्हणजे ही आपल्याकडे आधीपासून चालत आलेली प्रथा आहे. आणि त्या सभा मंडपाला कक्षासनं असायची. अजूनही काही प्राचीन मंदिरं ज्यांचे अवशेष चांगल्या अवस्थेमध्ये आहेत तिथे तुम्हाला हे आढळेल की मुख्य असा तो सभा मंडप आहे, रंगशिळा आहे, त्याच्या भोवती सुंदर असे खांब असतात आणि त्याच्या आजूबाजूला बसायची व्यवस्था असते. कलाकार त्या ठिकाणी बसून गायन, वादन आणि नृत्य सादर करतो. आपल्याकडे रंगभोग आणि अंगभोग असं जे म्हटलेलं आहे, देवाला आपण फूल वाहतो, वस्त्र, त्याच्यानंतर म्हणजे वस्त्रमाळ, कापसाची एक हार केलेला असतो आणि तो त्याला वस्त्रमाळ म्हणतात, उदबत्ती दाखवतो, गंध लावतो, ह्या सगळ्याला अंगभोग म्हटलं गेलेलं आहे. पण रंगभोग म्हणजे देवाला गायन, वादन, नृत्यातून प्रसन्न करून घेणे. म्हणजे इतकी उदात्त आपल्याकडे परंपरा आहे की गायन, वादन, नृत्य म्हणजे पूजेचा एक भाग समजला गेलेला आहे.
आज दिवाळी पहाटचे जे कार्यक्रम होत आहेत आधुनिक स्वरूपात होत आहेत. चांगलं स्टेज केलेलं असतं, ध्वनी व्यवस्था असते, प्रकाश व्यवस्था असते, एखादं नाट्यगृह घेतलेलं असतं आणि वेगवेगळ्या पद्धतीचे अगदी चित्रपटातले गाणे सदर होतात ती गोष्ट वेगळी. त्याच्यावर टीका करत बसण्याच्या पेक्षा मी त्या सगळ्याकडे जरा सकारात्मकतेनं पाहतो की आपली जी परंपरा चालू होती, आपल्याकडे मंदिरांमध्ये, सभा मंडपामध्ये रंगशिळा होती, म्हणजे ते एका अर्थाने छोटं खुलं सभागृह म्हणा किंवा ॲम्फी थिएटर म्हणा, अशा पद्धतीची व्यवस्था होती. आता ही आधुनिक काळामध्ये आपण तेच वेगळ्या स्वरूपात जपतो आहोत. म्हणजे ही तरुण पिढी जे परंपरेनं चालत आलेलं आहे त्याची उकल नव्याने करते आहे आणि वेगळ्या स्वरूपामध्ये मांडते, असं मी त्याला सकारात्मकरित्या बघतो आहे. दुसरा एक भाग आहे ज्याच्याबद्दल मला आवर्जून सांगायचं की ज्या वाद्यांचा प्रयोग केला जातो आहे. आता आधुनिक काळातली वाद्य म्हणजे कीबोर्ड घेतलेलं असतं, म्हणजे सिंथेसायझर असतात, बाकी ते परकशन इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे तालवाद्य जी होती आधीची, चर्मवाद्य जी होती, आता तशाच पद्धतीची पण वेगळी डिजिटल वाद्य आलेली आहे. हे बरोबर आहे, ह्याचा वापर होतो आहे. सनातन जी आपली संस्कृती राहिलेली म्हणजे नित्य नूतन राहिलेली, ती जुनी कशामध्ये अडकून पडलेली असं नाही, प्रत्येक वेळी नवीन गोष्ट होती. पण हे करत असताना म्हणून परंपराच आहे पण ती डोळसपणानं पुढे जाते आहे का? तुम्ही बाकीच्या वाद्यांचा उपयोग करता, ठीक आहे, चांगलीच गोष्ट आहे, त्यात काय वाद्याची गरज आहे, पण त्या जोडीनंच जी परंपरेनं चालत आलेली वाद्य आहेत, अगदी आम्ही ह्या अॅनालायझर डिवाइन वरती एक प्रयोग करतो आहोत, रोज एक अभंग टाकतो आहोत आणि तो सध्या टाळ, चिपळी, दिमडी इतक्यावरतीच, एकतारी इतक्या मोजक्या वाद्यावरती आणि पारंपरिक वाद्यांवरती ते सादर केलं जातं. किंवा देवीच्या आरत्या नवरात्रामध्ये जेव्हा घेतल्या तेव्हा संबळचा वापर केलेला होता. म्हणजे ही जी सगळी प्राचीन सगळी वाद्य आहेत, किंवा आता दिवाळीमध्ये सनई चौघडा वाजवला जातो, त्यातला जो चौघडा नावाचा जो प्रकार आहे, म्हणजे जे हे तालवाद्य आहे, परकशन इन्स्ट्रुमेंट आहे, ते वाजवणारे फार थोडे लोक उरलेले जातात. म्हणजे आता समजा सनई वादक सुद्धा त्याच्या बरोबरीनं तबल्यावाल्याला घेतो, पण तो चौघडा घेतो असं नाही. किंवा जुनं पखावज किंवा मृदुंग ज्याला म्हणतात त्याचा वापर आता कमी झालेला आहे, की जो भजनामध्ये आपल्याला बहुतांश वेळा आढळतो. म्हणजे आपल्याकडे जुनं जे आहे ते तशाच पद्धतीनं स्वीकारलेलं आहे असं नाही, त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. नवीन पद्धतीचे वाद्य आलेले आहेत, नवीन कलाकार आलेले आहेत, ते वेगवेगळे प्रयोग करतात. म्हणजे शास्त्रीय संगीत होतं, त्याच्या आधीचं समजा जे संगीत होतं, ध्रुपद, धमार आहे, हे सगळं जे आहे हळूहळू बदलत बदलत आतापर्यंत आलेलं आहे. नृत्याचे जे आज नावं येतो तशा नावाचे नृत्य नव्हते. आधीच्या काळामध्ये फक्त नृत्य होतं, म्हणजे ते आविष्कार, उदाहरण सांगायचं म्हणजे ओडिसी जे नृत्य आहे, ओडिसी नृत्यातल्या ज्या काही मुद्रा आहेत त्या आपल्याला इथे अगदी वेरूळच्या लेण्यांच्या ह्याच्यामध्ये किंवा जुन्या मंदिरांवरती पण आढळतात. आणि प्रत्यक्षामध्ये ओडिसी नावाप्रमाणे आढळेल की ते ओरिसा राज्यामध्ये, विशेषतः जगन्नाथपुरीचं जे मंदिर आहे, कोणार्कचं मंदिर आहे, त्याच्या अवतीभोवती एकवटलेली ही कला होती असं समजलं जातं. प्रत्यक्षामध्ये जेव्हा त्याचे पुरावे इथे मिळालेले आहेत त्याचा अर्थ असा होतो की हे असं काही बद्ध नव्हतं. किंवा ज्या संगीत रत्नाकर ह्या ग्रंथाचा संदर्भ सगळेच अभ्यासक देतात, तो संगीत रत्नाकर ग्रंथ इथे देवगिरी किल्ल्याच्या वरती, या छत्रपती संभाजीनगरच्या जवळ जो देवगिरी किल्ला आहे तिथे रचला गेलेला आहे. दिवाळी पहाटच्या निमित्ताने मला मुद्दा हा मांडायचा आहे की अगदी प्राचीन पासून चालत आलेली जी संगीत परंपरा आहे ती नवीन स्वरूपात पुढे जाते आहे. त्याच्यामध्ये काही नवीन गोष्टी येत आहेत, काही जण त्याच्यावरती आक्षेप घेतात, तो आपण बाजूला ठेवूयात. पण परंपरा जतन करण्याचा जो प्रयत्न होतो आहे डोळसपणे, तो मला महत्वाचा वाटतो. विशेषतः तरुण कलाकार करतायत त्याच्यावरची ही उसंत वाणी. दिवाळीत चाले सूर बरसात, संगीताची साथ पणतीला, फुला संगे करू सुरांनीही पूजा, कला येई ओजा समृद्धही, असुरांचा नाश प्रगटले सूर, आनंदाचा पूर मनोमनी, हिंदू मानसाला कला देई साद, संगीताचा नाद प्राचीना, निसर्गामधून शोधले हे सूर, ताण केला दूर आयुष्याचा, तरुणांच्या ओठी जुनेच संगीत, नव्याने इंगित उकलती, डोळसपणाने चाले परंपरा, कांत म्हणे खरा अर्थ हाची, कांत म्हणे खरा अर्थ हाची. जुन्या सगळ्यातून काहीतरी नवीन बाहेर येतंय, त्या घुसळणीतून वेगळं काहीतरी समोर येतंय. अख्खं चित्रपट संगीत आपल्या सगळ्या जुन्या संगीताचा, पाश्चात्य संगीताचा, लोकसंगीताचा, या सगळ्याचा वापर करून घेऊन एक नवीन प्रकार तयार झाला. विशेषतः जुने हिंदी गाणे जे आहेत ते आजही, म्हणजे त्यांचंही टिकण्याचं 50-50, 60-60, 70-70 वर्षापासून ही गाणी टिकलेली आहेत. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या आपल्या जुन्या संगीताचा तर वापर केला गेलेलाच आहे. त्यामुळे दिवाळीच्या निमित्तानं एक म्हणजे ही संगीताची पण सुरुवात होते आहे, संगीत महोत्सवांची, आणि इथून पुढे 7-8 महिने हे सगळे संगीत महोत्सव चालत राहतात. ह्याही अर्थाने याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. दिवाळीमध्ये ज्या ज्या ठिकाणी दिवाळी पहाट किंवा संध्याकाळचे पण कार्यक्रम होतात त्या सगळ्या कलाकारांना मनपूर्वक शुभेच्छा. हे आयोजक करणाऱ्या आयोजकांना मनपूर्वक धन्यवाद.
जे रसिकेला दाद देत आहेत त्यांना पण विशेष करून धन्यवाद की तुम्ही अशा गोष्टींना हे करत आहात. या जोडीलाच आपली जी पारंपरिक कला आहे, संगीत आहे, तेही जतन आपण करूयात, त्याचेही कार्यक्रम करूयात. आणि भारतीय माणसाचं जे वैशिष्ट्य आहे की परंपरेने चालत आलेलं असताना सुद्धा आपण त्याच्यामध्ये नवीन काही करतो आणि आमच्या रोजच्या जगण्याचा भाग म्हणून कलेकडे बघतो आणि अशा पद्धतीनं आपण जगणं समृद्ध करतो. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा, दिवाळीच्या कलात्मक शुभेच्छा. कलेचा आनंद घेऊन ही दिवाळी तुम्ही पण अजून चांगली समृद्ध करा. धन्यवाद.